हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण आपल्या राज्यघटनेवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यासोबत उत्तरे पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण महत्त्वाची प्रश्न आणि उत्तरे जी सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करिता उपयुक्त आहेत, जसे की MPSC, UPSC, ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, एंट्रन्स एक्झाम, MHला CET, पोलीस भरती, सरळ सेवा भरती, सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करिता युजफुल आहेत. तर पाहूया प्रश्न आणि उत्तर. क्वेश्चन नंबर 1. द पॉवर ऑफ द सुप्रीम कोर्ट कॅन बी इनलार्ज बाय मीन्स सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोण ठरवतो? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, संसद मीन्स पार्लमेंट यांच्याकडून ठरवले जाते. क्वेश्चन नंबर 2. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांच्या कार्यालयातून कोणत्या पद्धतीने काढले जाऊ शकते? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, महाभियोग या प्रोसिजरनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढले जाऊ शकते. क्वेश्चन नंबर 3. भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लागार अधिकार क्षेत्राशी संबंधित आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, अनुच्छेद 143 मीन्स आर्टिकल 143 नुसार. क्वेश्चन नंबर 4. घटनेतून स्वीकारण्यात आले तर काय? The advisory jurisdiction of the Supreme Court was adopted from the Constitution of means advisory jurisdiction, सुप्रीम कोर्टचा advisory jurisdiction कोणत्या देशाच्या घटनेकडून स्वीकारण्यात आला? आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, कॅनडा. कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून आपल्या सुप्रीम कोर्टच्या advisory jurisdiction स्वीकारण्यात आला. क्वेश्चन नंबर 5. प्रतिबंधात्मक बंदी यावर निर्बंध आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, अनुच्छेद 21 मीन्स आर्टिकल 21 मध्ये प्रतिबंधात्मक बंदी यावर निर्बंध आहे. क्वेश्चन नंबर 6. खालीलपैकी कोणता उदारीकरणाचा परिणाम आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, राज्याची पुनर्प्राप्ती. क्वेश्चन नंबर 7. ग्लोबल मीन्स ग्लोबलायझेशन मीन्स जागतिकीकरण ला कशाला प्राधान्य देते? आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ग्राहकवाद मीन्स कंझ्युमरिझम. क्वेश्चन नंबर 8. सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र यात समाविष्ट आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, आर्टिकल 131. क्वेश्चन नंबर 9. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची राष्ट्रपतीची शक्ती या आर्टिकल खाली आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 143 आर्टिकल मीन्स आर्टिकल 143 नुसार. क्वेश्चन नंबर 10. सभागृहात विधेयक मंजूर करण्याच्या प्रक्रियेचा क्रम कसा आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, मीन्स पहिले वाचन, दुसरे वाचन, कमिटी स्टेज, रिपोर्ट स्टेज, तिसरे वाचन या स्टेजनुसार विधेयक मंजूर करण्याच्या प्रक्रियेचा क्रम आहे. क्वेश्चन नंबर 11. फेडरल सिस्टीम मध्ये संविधानाचे संरक्षक असतात. तर फेडरल सिस्टीम मध्ये संविधानाचे संरक्षक कोण? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, न्यायपालिका. क्वेश्चन नंबर 12. कोणत्या अधिकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे हृदय आणि आत्मा असे म्हटले आहे? आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, घटनात्मक उपायांचा अधिकार. क्वेश्चन नंबर 13. भारतीय संविधान मूलभूत हक्कांच्या किती श्रेणींची हमी देते? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, 6 श्रेणींची हमी देते. क्वेश्चन नंबर 14. कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली आहेत? तर आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 42nd अमेंडमेंट मीन्स 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली आहेत. क्वेश्चन नंबर 15. मालमत्तेचा अधिकार मीन्स संपत्तीचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे हटवला गेला? आन्सर आहे ऑप्शन नंबर ए,
71 मीन्स 71व्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार हटवला गेला. क्वेश्चन नंबर 16. प्रस्तावना ही संविधानाची गुरुकिल्ली आहे असे कोणी म्हटले? हा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स, हा लक्षात ठेवा. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावना ही संविधानाची गुरुकिल्ली आहे असे म्हटले आहे. क्वेश्चन नंबर 17. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये मीन्स अनुच्छेद 19 मध्ये समाविष्ट आहे. तर काय समाविष्ट आहे आर्टिकल 19 मध्ये? आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 6 मूलभूत स्वातंत्र्य. क्वेश्चन नंबर 18. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतो? हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, राष्ट्रपती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपती करतात. क्वेश्चन नंबर 19. खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, मालमत्तेचा अधिकार मीन्स संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार नाही. संपत्तीचा अधिकार हा लीगल राईट आहे. क्वेश्चन नंबर 20. अनुच्छेद 32 मीन्स आर्टिकल 32 कलमाखाली आणीबाणीच्या वेळी निलंबित करण्यात आले. कोणत्या आणीबाणीच्या वेळी आर्टिकल 32 हे निलंबित करण्यात येते? आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, 352. आर्टिकल 352 मीन्स राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस आर्टिकल 32 हे निलंबित करण्यात येते. तर फ्रेंड्स, हे होते महत्वाचे प्रश्न आणि उत्तर आपल्या राज्यघटनेवर आधारित. थँक्यू.